तुम्ही कुठनं आले होते सर? आम्ही शिन्नर, नाशिक शिन्नर. नाशिकवरून? हां, म्हणजे एवढ्या लांब फक्त? फक्त देवाचं दर्शन करण्यासाठी आलतो, बकासूर देवाचं दर्शन करायला आलतो. मग भेटला का देव? देवाचे दर्शन आता बघ, देवाच्या आम्ही दारात तर आलोय किंवा देवाच्या मंदिरात आलोय, तेच आमचं दर्शन झालं. हे सगळं जे आहे ते देवाचंच आहे ना. तुमचं नाव काय? आमचं रावसाहेब पोपट पडवळ, तालुका शिन्नर, जिल्हा नाशिक. मग आज गोटा पाहिला आणि बाकीचे सगळे नंदी पाहिले तर? पाहिले, महाराज पाहिला, वादळ पाहिलं, साम्राज्य पाहिले, मामांना भेटलो. खूप आनंद वाटला. म्हणजे इथं आल्याचं आम्हाला इतकं भारी वाटलं का मला, म्हणजे असं वाटतंय का आता इथून पायच निघत नाही माझा परत जायला. असं वाटतं का बाकासूर थोड्या वेळात येणार रेड मला भेटायला परत. पण आता कसं असतं, आपण जेव्हा बैलगाडा शर्यत असते ती मैदानात बघत असतो, त्यावेळेस आपल्याला तो जो व्ह्यू असतो तो एक वेगळा असतो. समोरासमोर आपण ज्यावेळेस त्यांना बघतो एक वेगळाच फरक तो असतो, क्षणच वेगळा. आज माझं म्हणजे असं होतं का मला वाटलं मी डायरेक्ट दर्शन करायचं होतं मला जवळून, पण काही अडचण नाही. त्याच्या मंदिरात बसेल मी आता, मला दर्शन झाल्यासारखं वाटतंय. मी स्वतःच इथं कितीतरी वेळा येत असतो, मला ते भाग्य पण मिळत असतं. पण ज्यावेळेस मी इथे येत असतो आणि देव समोर असतो, एकदम असं रिच फिलिंग येतं आणि मन एकदम असं प्रसन्न होतं. त्याला बघितलं ना की सगळं मन असं एकदम रिलॅक्स होतं आणि मनाला अशी एक वेगळी ऊर्जा प्राप्त होती. माझी 6 महिन्यापासून इच्छा होती का बकासूर देवाला भेटायला जायचं, ते भेटायला जायचं. आज योग आला होता. पण माझी आज म्हणजे माझं खूप भाग्य समजतो की मी त्याच्या मंदिरात आलो, त्याचं दर्शनच झालं माझं इकडं. पण इथं आल्यावरती ती प्रत्येकालाच भावना होते बरं काय, कारण ते एक सामर्थ्य म्हणतो ना आपण, की कुठल्याही देवाच्या ठिकाणी गेलं ना की तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. तिथं गेलं की असं मन ऑटोमॅटिक शांत होतं. असं इथं जाणवलं का तुम्हाला? इतकं प्रसन्न वाटलंय मला का असं वाटतं माझा देव मला 2 मिनिटात म्हणजे दिसतो माझ्या डोळ्या चेहऱ्या पुढं, असं वाटतंय मला. मी इतकं प्रसन्न झालोय का मला माझ्या देवाचं दर्शन झाल्यासारखं वाटतंय आता, कारण मी त्याच्या मंदिरात बसलेलो आहे. बकासूरच्या गोठ्यावर यायला म्हणजे देवानं पाठवलं मला, त्याचं दर्शन झालं असं झालंय. आणि मी खूप चाहत आहे बकासूरचा, खूप म्हणजे खूप चाहत आहे. तुम्ही जवळनं वादळ पण पाहिला, साम्राज्य पण पाहिला, परत महाराज पण पाहिला. महाराजचा तुम्ही सत्कार देखील केला. हो, देव येतो तरी त्याला कळालं का माझा चाहता इथं आलेला आहे, मी इथं नाही. त्यांनी मला महाराजच्या रूपाने दर्शन दिलंय मला त्याने. महाराज असं जवळून बघून कसं वाटलं? हो, लय जबरदस्त आहे ते एकदम. आणि मैदानात त्याला पळताना बघता कसं काय? 1 नंबर. बकासूरचं नावच काढणार ते, बकासूरचं हे चालवणार तो काही दिवसांना 100%. असं तुम्हालाही वाटतंय? हा, आणि मास्टर माइंडच मामा आहे म्हटलं, मामाने ते सोनंच आणलंय. मी पण त्याला 2-3 मैदानं पळताना पाहिलेलं आहे. आणि मी तर ते जेव्हा त्याला पहिल्यांदा त्याचं नाव इंट्रोड्यूस केलं होतं तेव्हाच म्हटलं होतं की महाराज करेगा सबके दिलो पर राज, कारण त्याचं व्यक्तिमत्व तितकं एक्सप्रेसिव्हच आहे. माझं दुकान आहे, माझ्या दुकानात बसेल राहतो ना, माझा असं समजा का दिवसभर मोबाईल फक्त बकासूरची गाडी असली का फक्त तेवढंच पाहत राहतो मी, बाकी काहीच नाही. दिवसभर फक्त बकासूर. बकासूर असतो तेव्हाच तुम्ही शर्यती पाहता, मग बकासूर नसतो तेव्हाच शर्यती पाहता? नाही पाहत मी. मग कोणच नाही पाहत? नाही, मी नाही जास्त पाहत. माझा देव असला का त्या दिवशी मी माझं एखादं काम असलं तरी मी ते दुसऱ्या दिवशी करेल, पण त्या दिवशी पूर्ण त्याचं फायनल तर मी पाहणार म्हणजे पाहणारच. काल अक्षरशः साहेब ते कडानं गाडी लागली ना, मला रडू आलं, कारण का माझ्या देवाची गाडी मला काल असं वाटायचं का 2026 चालू झालं, 2025 त्या बिचाऱ्याला देवाला इतका त्रास दिला त्या कडेना, कडतास. त्याच्यामुळं मला इतकं वाईट वाटलं की काल बॅड लक झालं ते. काल पण कडानेच गाडी लागली. पण एक तो वेगळाच आहे, म्हणजे त्याचे इतिहास वेगळा आहे, त्याची कारकीर्द वेगळी आहे. आणि इतिहासामुळे तो नाही आहे तर त्याच्यामुळे आज बैलगाडा शर्यत क्षेत्रातला चांगल्या पद्धतीचा इतिहास आहे. आणि एखाद्या खेळाची प्रसिद्धी जगभर करायची म्हणजे ते काही सोपं नसतं. आणि आज ते त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना ते खेळ पण तितक्या चांगले आहे आणि आपण सगळे पाहत असतो. आणि खूप लांबपर्यंत आज या खेळाची महती आहे. आणि बकासूर म्हटलं की गुगल वगैरे सगळं सोशल मीडिया सगळ्या ठिकाणी आज तुम्ही कुठेही बघा बकासूर जर नाव टाकलं तर त्या सगळ्या त्याचे फोटोज व्हिडिओ सगळे येते. आणि बकासूरची ही जी ख्याती आहे ती प्रेक्षकांमुळे, कारण एक कोट्यावधी प्रेक्षक आज त्याच्यावरती तितकंच प्रेम करतात. त्यामुळं प्रेक्षकांमुळं त्याला जे मिळतं हे प्रेम हे कायम आहे. आणि आज तुम्ही पण त्याला इतक्या लांबनं त्याला खास पाहण्यासाठी इथं आला होता.
आणि आज 21 असं वाटतं का आजपर्यंत बकासूर कोणालाच कमी पडलेलं नाही. कालही बकासूरची गाडी लय टॉपची पळाली, पण शेवटी नशिबापुढं काही करता येत नाही आपल्याला. ते एक हारजीत खेळाचा भाग असतो. आणि सध्या कसं आहे की आता पुणे भागामध्ये मी जर ऑब्झर्व केलं की 4-5 वर्षात इतकी थंडी तर नव्हती कधी कधीच पडलेली. नाही. आता जी थंडी आहे ना यावर्षी पडलेली, पाऊस पण जास्त प्रमाणात झाला आहे आणि थंडी पण जास्त प्रमाणात आहे. आणि त्याचा थोडाफार इफेक्ट हा सगळ्यांवरच होता असतो. बरोबर. त्यामुळे येता या 15-20 दिवस गेले की ती जो वातावरणात बदल होईल त्यानंतर ना तो पुन्हा त्याच जोशात आपल्याला मैदानात धावताना दिसेलच. कारण शेवटी तो त्याचा इतिहास हे सगळं म्हणजे त्याने हे सगळं घडवून ठेवलेलं आहे. इतका मोठा इतिहास ते काय पराभव. आता फक्त कसं वाटतं माहिती आहे का, बकासूरनं महिन्यातून 4च मैदानं करावं, पण टॉपचे करावा. कारण की आता काय झालंय, त्याचं खूप मोठी क्रेज होऊन गेली. आणि ते जेव्हा असं पराभव होतो ना, ते म्हणजे आमच्यासारखं त्यांना ते इतकं बेकार वाटतं काही मापाच्या बाहेर. त्याच्यामुळे असं वाटतं टॉपचं बैल पाहिजे बकासूरला एकदम. त्याचे जे इतिहास आहे, त्याची जी कीर्ती नाही, तो आहे, इतिहास ती कोणीच मोडू शकत मोठीच आहे. नाही. ती काय बकासूरच मोडील, फक्त दुसरा कोणीच मोडू शकत नाही. आज तो त्याचं जर आपण पाहिलं तर लाखो किलोमीटर प्रवास केलेला माझ्या तरी मते तो एकमेव नंदी असेल. आमचा रस्त्याला तोच विषय झाला, लाखो सगळ्यात किलोमीटर जास्त प्रवास करणारा नंदी बकासूर आहे. लाखो किलोमीटरचा त्याचा प्रवास. बरं हे काय आहे, आपण शर्यत बघत असतो. आपण शर्यत जी बघतो ती 25 सेकंद गटाची, 25 सेकंद सेमीची, 25 सेकंद फायनलची. म्हणजे आपण 2 मिनटं 3 मिनटं शर्यत बघतो फक्त, बरं का. पण याच्या मागं कुठलाही बैलगाडा मालक असतो किंवा त्यांची जी टीम असते ना, तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे. 100%. आपण फक्त तेवढे 2च मिनटं शर्यत बघतोय. पण त्यांचं मी कष्ट. हिथनं बघा, तो हिथनं जेव्हा निघतो 5-6 तासाचा एव्हरेजली त्याचा प्रवास आहे. 100%. तिथं जाऊन तो थांबतो, गटाला पळतो, सेमीला पळतो, फायनलला पळतो, परत तिथनं 5-6 तासाचा प्रवास म्हणजे रिटर्न आहे त्याचा. सांगा ना म्हणजे तुम्ही. तुम्ही आज त्याचं वर्किंग बघा किती मोठं 10 तास प्रवास होतोय, 10 तास. 10 तास प्रवास. आणि पळायचंय. मैदानामध्ये 6-7 तास तो असतो. हो. परत येतो, परत एखादा दिवस आराम असतो, परत दुसऱ्या दिवशी त्याचं रुटीन आहे. म्हणजे एवढं करणं अवघड आहे. आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रात त्याला जे देव म्हटलं जातं ना, तर त्याच्यामागे हीच खरी कारणं आहेत की गोवंश संवर्धन असेल किंवा त्याच्यासारखं कार्य करणारा तोच आहे. त्याच्यामुळं देव हा देवच आहे. आणि त्याचे जे मी आता बऱ्याचदा बघत असतो, अनेक चांगल्या कमेंट्स त्याच्यावरती येत असतात. आणि ह्या लोकांचं जे प्रेम आहे किंवा त्याच्या चाहत्यांचं जे प्रेम आहे ते कमेंट्स थ्रू कायम दिसते. त्याच्यामुळे शेवटी आज देव आहे आणि त्याला तो त्या पद्धतीत. तुम्ही आतापर्यंत बघा ना, त्या बकासूरच्या गळ्यात जो बैल आला ना, तो उजाडत आलाय. तुम्ही विचार करा ना, बकासूरच्या गळ्यात जो बैल आला तो उजाडत येतोय. कारकिर्दच त्याची ती. नाही, तो देवच तसा आहे. त्या देवाच्या गळ्यात पळाला का तो उजाडतच येणार 100%. आज पण एक इतिहास मी पाहिलाय पूर्ण, का ज्या बैलानं बकासूरच्या गळ्यात पळाला तो बैल फेल नाही गेलेला, म्हणजे त्या देवाचा त्याला आशीर्वादच भेटतो. तो स्वतःच देव आहे आणि त्याच्याबरोबर पळून त्याला ती सिद्धी प्राप्त होती. ते आपण एक म्हणत असतो त्या पद्धतीचे त्याचं कार्य आहे. आणि इथून पुढे आपल्याला ते 2026 मध्ये 100% पाहिला. 100% चांगला जाणार आहे 2026. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. हे सर नाशिकवरून खास बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी महाराजचा सत्कार केला, मामांचा देखील सत्कार केला. आणि आपल्या बकासूर प्रेमी DST 6300 यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. उद्याचं नियोजन, आपला लाडका कोहिनूर बकासूर उद्या मैदानात पळताना दिसणार नाही. आणि उद्या पुणे येथे होणाऱ्या आंग्रेवाडी येथील मैदानामध्ये साम्राज्य, वादळ आणि महाराज यापैकी काही नंदी पळताना दिसणार आहेत. उद्या साम्राज्य, वादळ आणि महाराज यातील काही नंदी आपल्याला पुण्यातील मैदानात पळताना दिसणार आहेत.